पुण्यातलं कल्याणी नगरचं पोर्शे प्रकरण अजूनही लोक विसरलेले नाहीयेत. पबमधून बाहेर निघालेल्या एका श्रीमंत बापाच्या बिगडाक पोरानं बाईकवरील एका तरुण आणि तरुणीचा जीव घेतला. त्यानंतर त्या प्रकरणाच्या तपासात तुफान सावळा गोंधळ पाहायला मिळाला. मात्र हे प्रकरण तापलं, त्याला राजकीय रंग मिळाला आणि त्यानंतर मात्र हे प्रकरण तडीस गेलं. आता पुन्हा पुण्यातूनच पोर्शे कारचं नवं प्रकरण समोर आलंय, ज्यात अवघ्या 2 वर्षांच्या चिमुकलीला चिरडण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. येथील डॉक्टरलाही पोलिसांनी सोडून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली. काय आहे प्रकरण आणि या प्रकरणातील सीसीटीव्ही किती भीषण आहे ते या व्हिडिओतून आपण पाहूयात. नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी. पुण्याजवळील तीर्थक्षेत्र आळंदी येथे एका निष्पाप 2 वर्षांच्या चिमुरडीला कार खाली चिरडल्याची अत्यंत काळीज पिळवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. या भीषण अपघातात श्रुतिका संतोष मिरासे नावाच्या 2 वर्षांच्या मुलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून कार चालवणारा व्यक्ती पेशानं डॉक्टर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. डॉक्टर प्रथमेश भीमराव कोकणे असं या 26 वर्षीय आरोपी चालकाचं नाव आहे. कल्याणी नगर येथील बहुचर्चित पोर्शे कार अपघातानंतर अवघ्या काही काळातच पुन्हा एकदा पुण्यात अशाच प्रकारची VIP संस्कृती आणि बेजबाबदारपणाची पुनरावृत्ती झाल्याचं चित्र निर्माण झालंय. या गंभीर अपघातानंतर आळंदी पोलिसांनी घेतलेल्या संशयास्पद भूमिकेमुळे आणि मवाळ पवित्र्यामुळे स्थानिक नागरिकांसह संपूर्ण राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. मूळ यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील रहिवासी असलेले मिरासे कुटुंबीय आळंदी येथे एका नातेवाईकाच्या लग्न समारंभासाठी आले होते. आत्याचं लग्न अत्यंत आनंदात पार पडल्यानंतर संपूर्ण कुटुंब परतीच्या प्रवासाची तयारी करत होतं. याच दरम्यान मोशी ते आळंदी रस्त्यावरून जात असताना अवघ्या 2 वर्षांची चिमुरडी श्रुतिका आपल्या पालकांसोबत रस्ता ओलांडत होती. तितक्यात चिंबळी परिसरात राहणारा डॉक्टर प्रथमेश कोकणे हा आपल्या भरधाव कारसह तिथून निघाला होता. त्यानं रस्त्यावरील परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून आपली कार थेट त्या चिमुरडीच्या दिशेने घेतली. त्यानं रस्त्यावरील परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून आपली कार थेट त्या चिमुरडीच्या दिशेने घातली. कारची धडक इतकी जोरदार होती की श्रुतिका आधी कारच्या पुढच्या आणि नंतर मागच्या चाकाखाली चिरडली गेली. या भीषण अपघातामध्ये तिच्या शरीराला गंभीर दुखापत झाली आणि तिचा जागीच प्राण गेला. मिरासी कुटुंबाच्या आनंदाचे क्षण एका क्षणात अत्यंत गडद आणि अशा दुःखात आणि अत्यंत आक्रोशात बदलले. अपघाताची ही भयंकर घटना घडल्यानंतर डॉक्टर प्रथमेश कोकणे याने माणुसकीला काळीमा फासत पीडित मुलीला कोणतीही वैद्यकीय मदत देण्याचा प्रयत्न केला नाही. तिथं उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी त्याला जागेवरच रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र कायद्याची भीती नसलेल्या या डॉक्टरनं पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी गाडीचा वेग वाढवला आणि घटनास्थळावरून पळ काढला. अपघात करून पळून जाणाऱ्या या डॉक्टरला पाहून स्थानिक नागरिकांचा संताप अनावर झाला. परिसरातील काही सतर्क तरुणांनी आणि नागरिकांनी तात्काळ आपापल्या दुचाकीवरून त्या पळणाऱ्या कारचा थरारक पाठलाग सुरू केला. अखेर काही अंतरावर असलेल्या चिंबळी फाट्याजवळ नागरिकांनी या कारला वेढा घातला आणि आरोपी डॉक्टरला गाडीसह पकडण्यात यश मिळवलं. पकडल्यानंतर संतप्त नागरिकांनी त्याला जाब विचारला असता त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची उत्तरं नव्हती. नागरिकांनी तातडीनं या घटनेची माहिती आळंदी पोलीस ठाण्यात दिली आणि काही वेळातच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांच्या स्वाधीन आरोपी डॉक्टरला केलं. या संपूर्ण प्रकरणाची सर्वात धक्कादायक आणि संतापजनक बाजू म्हणजे या भीषण अपघाताची अत्यंत स्पष्ट आणि थरारक दृश्य परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. या CCTV फुटेजमध्ये डॉक्टरनं चिमुरडीला कशा प्रकारे चिरडलंय आणि नंतर तो कसा पळून गेलाय हे अगदी स्पष्टपणे दिसून येते. कोणत्याही गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आणि आरोपीला कडक शिक्षा करण्यासाठी एवढा मोठा प्रत्यक्षदर्शी पुरावा पुरेसा असतो. असं असतानाही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आळंदी पोलिसांनी या प्रकरणात घेतलेली भूमिका अत्यंत अनाकलनीय आणि संशयास्पद ठरली आहे. पोलिसांनी आरोपी डॉक्टर प्रथमेश कोकणे याच्यावर केवळ गुन्हा दाखल केला आणि त्याला कोणतीही अटक न करता थेट पोलीस ठाण्यातून सोडून दिलं. पोलिसांनी या संदर्भात पुढे केलेली कारणं ऐकून सामान्य नागरिकांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. आमच्याकडे या गुन्ह्यासंदर्भात कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत, तसेच दाखल करण्यात आलेल्या कलमानुसार थेट अटकेची कायदेशीर तरतूद नाही, असे अजब आणि हास्यास्पद दावे पोलिसांनी केलेत. CCTV कॅमेऱ्यात कैद झालेला जिवंत आणि स्पष्ट पुरावा देखील पोलिसांच्या लेखी तकलादू आणि अपुरा ठरत असल्यानं पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आणि प्रामाणिकपणावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. पुणे कल्याणी नगरच्या पोर्शे अपघातामध्ये ज्याप्रमाणे अल्पवयीन श्रीमंत आरोपीला वाचवण्यासाठी सुरुवातीला पोलिसांनी मऊ भूमिका घेतली होती आणि रक्ताचे नमुने बदलण्यापर्यंत डॉक्टरांनी मदत केली होती, त्याचीच आठवण आळंदी पोलिसांच्या या वागणुकीमुळे नागरिकांना झाली आहे. आरोपी सुशिक्षित आणि पेशानं डॉक्टर असल्यामुळेच पोलिसांनी त्याला ही VIP वागणूक दिली का असा थेट संशय आता व्यक्त केला जातोय. एका बाजूला यवतमाळवरून आलेले पीडित मिरासे कुटुंबीय आपल्या पोटच्या निष्पाप गोळ्याला गमावल्याच्या तीव्र दुःखात बुडालेत, तर दुसरीकडे त्यांना न्याय मिळवून देण्याऐवजी व्यवस्थाच आरोपीला पाठीशी घालत असल्याचं चित्र दिसतंय. कायद्याच्या राज्यामध्ये गरिबांच्या जीवाला काहीच किंमत नाही का असा संतप्त सवाल आता विचारला जातोय.
या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात स्वतः हस्तक्षेप करावा आणि आळंदी पोलीस ठाण्यातील संबंधित निष्काळजी अधिकाऱ्यांवर तसेच आरोपी डॉक्टरवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सर्व स्तरातून जोर धरते. जोपर्यंत अशा बेजबाबदार आणि पैशांच्या किंवा पदाच्या बळावर माजलेल्या चालकांना कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत रस्त्यावरील सामान्य नागरिकांचे आणि निष्पाप लहान मुलांचे जीव असेच धोक्यात राहतील अशी स्थिती सध्या तरी पाहायला मिळते. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.